नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ऑडिओ व्हिडिओ सिरीजमध्ये आपण एक सुंदर विषयावर बोलणार आहेत. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया एका सुंदर भाषणाला. स्वामी विवेकानंद जयंती विशेष भाषण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. भाषणाची सुरुवात करताना आपण आदरणीय शिक्षक वर्ग किंवा प्राध्यापक वर्ग, माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो आणि नव्या वाटा यूट्यूब चॅनलचे सर्व सन्माननीय प्रेक्षक हो, आपण सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण इथे भारताच्या तेजस्वी युवक संस्कृतीचे प्रतीक, महान विचारवंत, संन्यासी आणि जागतिक कीर्तीचे आध्यात्मिक नेते स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त एकत्र आलेलो आहोत आणि त्या संदर्भात आपण हा सुंदर भाषण ऐकणार आहोत. मित्रांनो, स्वामी विवेकानंद हे केवळ संत नव्हते, ते युवकांचे प्रेरणास्थान होते. त्यांनी तरुणाईला उद्देशून दिलेला एक मंत्र आजही आपल्या कानात घुमतो: उठा, जागे व्हा आणि ध्येय साध्य होईपर्यंत थांबू नका. हा मंत्र आजच्या महाविद्यालयीन जीवनातील किंवा शालेय जीवनातील विद्यार्थ्यांसाठी किती समर्पक आहे याचा आपण विचार केला पाहिजे. आजचा विद्यार्थी हा उद्याचा राष्ट्रनिर्माता आहे, पण अनेक वेळा आपण भीती, अपयश, न्यूनगंड आणि संभ्रमात अडकलेला दिसतो. अशा वेळी स्वामी विवेकानंद आपल्याला सांगतात, तुम्ही दुर्बल नाही, तुमच्यात अमर्याद शक्ती आहे. मित्रांनो, स्वामी विवेकानंदांनी तरुणांना 3 गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या. नंबर 1, स्वतःवर विश्वास ठेवा. नंबर 2, कष्ट करण्याची तयारी ठेवा. आणि नंबर 3, समाजासाठी जगा. त्यांनी धर्माला केवळ पूजापाठात मर्यादित ठेवले नाही, तर मानवसेवा म्हणजेच ईश्वर सेवा असा व्यापक अर्थ दिला. शालेय किंवा महाविद्यालयीन जीवन म्हणजेच फक्त पदवी मिळवणे नव्हे, तर चारित्र्य घडवण्याची, विचारांना दिशा देण्याची आणि जीवनाचा संदेश शोधण्याची वेळ आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात फक्त गुण नाही, तर धैर्य, शिस्त, आत्मविश्वास आणि नैतिकता यांची खरी गरज आहे. हे सर्व गुण स्वामी विवेकानंदांच्या विचारातून आपल्याला मिळतात. मित्रांनो, भारताला पुन्हा एकदा विश्वगुरू बनवायचे असेल तर ते युवकांच्या खांद्यावरच शक्य आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, मला 100 सिंहहृदय युवक द्या, मी भारताचे रूप बदलून टाकेन. आज येथे बसलेला प्रत्येक विद्यार्थी तो सिंहहृदय युवक बनू शकतो. फक्त स्वतःची क्षमता ओळखण्याची गरज आहे. शेवटी एवढेच सांगू इच्छितो की स्वामी विवेकानंद जयंती केवळ स्मरण दिन न राहता ती संकल्प दिन ठरली पाहिजे. स्वतःला घडवण्याचा, समाजासाठी काहीतरी करण्याचा आणि भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटण्याचा हा विचार असला पाहिजे. चला तर मग स्वामी विवेकानंदांच्या विचारांच्या प्रकाशात आपले जीवन तेजस्वी करूया आणि नव्या वाटा घडवूया. याच विचाराने मी आपले भाषण संपवितो. धन्यवाद. जय हिंद, जय विवेकानंद.